मृत्यूनंतर आत्मा 24 तासात आपल्या घरी का येतो? मित्रांनो, सनातन धर्मात गरुड पुराण हे 18 महापुराणांपैकी एक मानले जाते. या पुराणात भगवान विष्णूंचे वाहन गरुड आणि श्रीहरी यांच्या संभाषणातून लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग, पुण्य, भक्ती, वैराग्य, यज्ञ, तपश्चर्या इत्यादी गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून ऐकले असेलच की चांगली कर्मे केल्याने स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्ये केल्याने आपल्याला नरकात घेऊन जातात. स्वर्गात मानवी आत्म्याचे स्वागत केले जाते आणि त्यांचा सत्कार केला जातो, तर नरकात माणसाला त्याच्या वाईट कर्मांची शिक्षा भोगावी लागते. गरुड पुराणात स्वर्ग आणि नरकाच्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आलाय. गरुड पुराणात जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरच्या परिस्थिती सांगितल्या गेल्या आहेत. स्वर्ग आणि नरकाचे शब्द किती अचूक आहेत हे सांगता येत नाही, परंतु गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी एक गोष्ट नक्कीच स्पष्ट केली आहे की आत्मा कधीही संपत नाही. म्हणूनच आज आपण मृत्यूनंतर 24 तास आत्मा घरी का राहते याबद्दलची माहिती पाहणार आहोत. हिंदू धर्मातील धर्मग्रंथानुसार मृत्यूलोकात जन्माला आलेला कोणीही अमर नसतो, म्हणजेच एक ना एक दिवस त्याला मरावेच लागते. पण तुम्हाला माहीत आहे का, मृत्यूनंतर आत्म्याचे काय होते किंवा मृत्यूच्या 24 तासानंतर आत्मा त्याच्या घरी का परत येतो आणि किती दिवस राहतो? गरुड पुराणात सर्व प्रश्नांची तपशीलवार उत्तरे दिली आहेत. गरुड पुराणात सांगण्यात आले आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा यमराजाचे दूत त्याचा आत्मा यमलोकात घेऊन जातात, जिथे त्याच्या पुण्य आणि पापी कृत्यांचा हिशेब ठेवला जातो आणि नंतर 24 तासांच्या आत यमदूत पुन्हा त्या आत्म्याला त्याच्या घरी परत सोडतात. मग यमदूताने परत सोडल्यानंतर त्या मृताचा आत्मा त्याच्या नातेवाईकांमध्ये फिरतो आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांना हाक मारत असतो, परंतु कोणीही त्याचा आवाज ऐकत नाही. हे पाहून मृताचा आत्मा अस्वस्थ होते आणि जोरजोरात रडू लागतो, तरीही त्याचा आवाज कोणी ऐकत नाही. यानंतर मृताचा आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो, परंतु षंडाच्या पाशात असल्यामुळे तो शरीरात प्रवेश करू शकत नाही. याशिवाय पुराणात असे सांगितले आहे की जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांचे नातेवाईक रडतात, तेव्हा हे पाहून ती मृत आत्मा पुन्हा दुःखी होते आणि ती देखील रडू लागते. पण मी काही करू शकत नाही, मग असहाय्य होऊन आयुष्यात केलेल्या कर्माची आठवण करून ती दुःखी होते. गरुड पुराणानुसार जेव्हा यमदूत मृत व्यक्तीच्या आत्म्याला त्याच्या नातेवाईकांमध्ये सोडतात, त्यानंतर त्या आत्म्यामध्ये यमलोकात जाण्याइतकी शक्ती उरत नाही. पापी आत्म्याची केलेल्या पापांची संख्या एवढी जास्त असते की कितीही दान केले तरी आत्म्याला शांती मिळत नाही. आत्म्याचा कर्मफळाचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाट्याला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही. आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्त्व समजून मुलाने 10 दिवसांचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते. गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे 4 भागांमध्ये विभाजन केले आहे. त्यातील 2 पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूतांच्या पुष्टीसाठी असतात. 3रा भाग हा यमदूतांसाठी असतो, तर 4थ्या भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त होत असतो. 9 दिवस आणि 9 रात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनते आणि 10व्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते. आणि त्याचबरोबर गरुड पुराणामध्ये हेही सांगितलं गेलं आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना सुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला 1 हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यमलोकात जात असताना आपापल्या चांगल्या वाईट कर्मांची फळे भोगतो. पहिल्या दिवशी जे पिंड दिले जाते त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते. 2ऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कान, नाक आणि डोळे याची उत्पत्ती होते. 3ऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते. 4थ्या दिवशीच्या पिंडदानाने नाभी, गुप्तांग आणि उदाभाग, तर 5व्या दिवसाच्या पिंडदानाने मांडी आणि पायाची उत्पत्ती होते. आणि याचप्रमाणे 6व्या दिवसाच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थल, तर 7व्या दिवसाच्या पिंडदानाने नाडी समूह आणि 8व्या दिवसाच्या पिंडदानाने दात आणि 9व्या दिवसाच्या पिंडदानाने वीर्य तयार होते. आणि अशा प्रकारे 10व्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बल तयार होते आणि त्याला भूक लागते. आणि हे सर्व केल्यानंतर 10व्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतक संपते. 11व्या आणि 12व्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रेतसुद्धा आहार प्राप्त करत असतो
आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पाठसुद्धा केले जाते. घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते आणि त्यामुळे त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्याच्या कर्मानुसार आभास होऊन जातो. 13व्या दिवशी सुद्धा श्राद्ध केले जाते, त्याला 13वं असे म्हणतात. या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण, निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिले जाते आणि याच दिवशी गोदान सुद्धा दिले जाते. आणि हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोहबंधनातून मुक्त होऊन आणि त्याचबरोबर यमलोकात जाणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीरात बल लागते ते प्राप्त करून यमदूतांसोबत जातो. माकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकटाच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला लागतो. गरुड पुराणामध्ये सांगितले आहे की वैतरणी नदीला सोडून यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा 86,000 योजन आहे. प्रेत हे रात्रंदिवस मिळून 236 योजन चालते. मार्गामध्ये येणारे 16 नगरे पार करून पापी जीव यमलोकात पोहोचतो. तर अशा प्रकारे हा पापी जीव हाहाकार करत रडत रडत यमपुरीत पोहोचतो. तर मित्रमैत्रिणींनो, असेच प्रकारे तुम्हाला आणि मला सुद्धा यमलोकात जाणाऱ्या या मार्गावरून चालावे लागणार आहे. तर हा मार्ग चांगला आणि सुखकर होण्यासाठी कोणतेही पाप कर्म करताना 1000 वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा, जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होईल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.